हॅलो मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे माझ्या पाठीमागचं सर्व सिक्युरिटी बघून तुम्हाला अंदाज आला असेल की आम्ही फिरायला कुठे आलेलो आहे ते. यस मित्रांनो, आम्ही आलो आहे तिरुपती बालाजीला आणि बालाजीचं हे चेकपोस्ट आहे. इथे तुमची सर्व वाहन चेक होते. तर मित्रांनो, हे जे ट्रिप आहे हे ट्रिप आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, पर्टिक्युलरली माझ्यासाठी, कारण मी फर्स्ट टाईम तिरुपती बालाजीला जात आहे. लास्ट टाईम मी म्हणजे डिसेंबर 24मध्ये ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आम्हाला दर्शनासाठी जाता आलं नाही, आम्हाला पास भेटला नव्हता. पण यावेळेस आमच्याकडे काही सिक्रेट ट्रिक आहे, ते ट्रिक मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेनच. सो त्यानुसार आम्हाला दर्शन भेटणार आहे. सो त्यामुळे ही खूप स्पेशल ट्रिप आहे आमच्यासाठी. तर आता आम्ही रात्रीचे 9:30 वाजले आहेत. तर आमच्या गावातून आम्ही निघालो आहोत. आता आमच्या गावापासून जवळपास 700 किलोमीटर आहे आणि त्यासाठी 15 तासाचा गुगल मॅपवरती टाईम दाखवत आहे. तुम्हाला जर तिरुपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे 4 पर्याय आहेत. त्याच्यापैकी पहिला आहे स्पेशल पास, ज्याची किंमत आहे 300 रुपये आणि हे प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेला हा विंडो ओपन होतो आणि काही मिनटामध्येच तो फुल होतो. त्याद्वारे तुम्ही स्पेशल पासचा बुकिंग करू शकता, स्पेशल पास घेऊ शकता तुम्ही. सो त्याच्यानंतर आहे जनरल पास, जे तुम्हाला आदल्या दिवशी तिरुपतीमध्ये भेटतं. आणि नेक्स्ट डे तुम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहू शकता. त्याच्यानंतर आहे सिनियर सिटीजन. स्पेशल एंट्री पाससारखंच त्यांनाही बुकिंग करता येतं ऑनलाईन, तर त्यांनाही स्पेशल एंट्री आहे. आणि चौथा ऑप्शन आहे, जर लहान बाळ असेल 1 वर्षाच्या आतला, तर लहान बाळ आणि त्याचे आईवडील असे त्यांना दर्शनासाठी दर्शन घेऊ शकतात ते लोक. हे 4 ऑप्शन आहेत. स्पेशल पाससाठी दर्शनासाठी लागतात 4 ते 6 तास. जर जनरल पास असेल तर त्यासाठी लागतात 10 ते 24 तास, डिपेंडिंग ऑन दी सीझन. आणि सिनियर सिटीजन आणि लहान बाळ यांचं फक्त अर्धा ते 1.5 तासामध्ये दर्शन होतं. आणि आमची हे मंडळी, यांना आम्ही पाठीमागचं सीट आम्ही फोल्ड केलेलं आणि आमच्या या मंडळींना झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी एक बेड बनवलं आहे. आणि ते दोघे निवांत झोपले आहेत. लेफ्ट साईडचा सात्विक आहे आणि राईट साईडची दीप्ती आहे. आमचा प्रवास निवांत चालू आहे. जसे शांत झोपलेत तसं शांत आमचा प्रवास पुढे चालू आहे. आणि हा कर्नाटकामधील टोल नाका आहे. तर मित्रांनो, रात्रभर प्रवास केल्यानंतर ही सकाळ उजाडलेली आहे. रात्रभर माझा भाऊच गाडी चालवत होता आणि आता मी चालवायला घेतली आहे गाडी. सो हे धुक्यातून आम्ही वाट शोधत पुढे जात आहोत. आणि इथलं वातावरण एकदम थंडीचे दिवस असल्यामुळे गुलाबी थंडी म्हणू शकतो आपण, त्या प्रकारची थंडी होती. आणि हळूहळू सूर्य वरती येत होता. आणि ड्रायव्हिंग म्हणजे मला खूप आवडतं, सो तेच मी एन्जॉय करत होतो. आणि पाठीमागे आमचे दोन्ही लहान बाळं उठले होते आणि दोघं एकमेकांशी बोलत खेळत आमचा प्रवास पुढे हळूहळू चालू होता.
मित्रांनो, आता आम्ही तिरुपती शहरामध्ये एंट्री केलेली आहे. आम्ही ॲक्च्युली आमच्या गावापासून गुलबर्गा, कर्नूल मार्गे कडप्पा आणि तिरुपती, आणि आता तिरुपतीतून वर तिरुमलाला जाणार आहे आम्ही. सो सकाळचे 10:30 वाजले आहेत आणि आम्ही आता तिरुपतीमध्ये पोहोचलो आहोत. आलो आहे आता. ही आमची गाडी सही पाठीमागे तुम्हाला चेकपोस्ट दिसते. सिक्युरिटी चेक करून आता आम्ही ते आलेलो आहे. सो आणि हा जो रस्ता तो माझ्या पाठीमागा तिरुमला मंदिराकडे जातो आणि हा जो चेकपोस्टला जो रस्ता येतो तो तिरुपतीमधून तिरुमलाला जाण्यासाठी हा रस्ता आहे. सो आता आमची गाडीची चेकिंग झालेलं आहे. पाण्याचं बॉटल, गॅसचं सिलेंडर वगैरे आम्हाला काढायला लावलेलं आहे. सो ते काढून इथे डिपॉझिट रूम आहे, त्या डिपॉझिट रूममध्ये डिपॉझिट करून आता आम्ही निघालो आहे. मित्रांनो, गाडीचं चेकिंग वगैरे झाल्यानंतर चेकपोस्ट पास करून जेव्हा तुम्ही पुढे येता तेव्हा हे जे तुम्हाला दृश्य दिसतंय ना, म्हणजे इथंपर्यंत तुमचा जो थकवा असतो तो इथेच संपतो आणि इथून तुम्हाला असं वाटतं की आपण आत्ताच प्रवास चालू केला आहे. कारण ह्या पाठीमागचा जो हा राईट साईडचा जो डोंगर आहे तो डोंगर पाहून तुमचं म्हणजे एकदम असं एक एनर्जी येते, एक पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तिथे आणि एकदम तुम्हाला फ्रेश वाटतं. आणि तुम्ही किती तासाचा जरी तुम्ही प्रवास केला असेल तरी तुम्हाला इथे आल्यानंतर तो सर्व थकवा नील होतो आणि तुम्हाला असं वाटतं की आपण आत्ताच प्रवास चालू केला आहे. आणि एवढं एक्साइटमेंट असतं तिथे आणि बाजूबाजूचं दृश्य बघून, निसर्ग बघून आपल्याला खूप म्हणजे आम्हाला म्हणजे आम्हाला एक खूप फ्रेश वाटलं तिथे गेल्यानंतर. आणि हे लास्ट टाईम पण सेम असंच झालेलं. या ठिकाणी पोचल्यानंतर आणि हा घाट चढताना तुम्हाला एवढं फ्रेश वाटतं की तुम्हाला प्रवासाचा त्रास किंवा हे जाणवतच नाही इथे.
आणि मित्रांनो, तिरुमलाची ही एंट्री आहे. आता आम्ही तिरुमलाला पोचलो आहोत. सो हे जेव्हा तुम्ही तिरुमलामध्ये एंट्री करता तेव्हा हे तुम्हाला सिक्युरिटी चेक्स आढळतील. आणि हा मेन रोड आहे जो तिरुपतीमधून मंदिराकडे रस्ता जातो. आणि याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला इकडचे रूम्स आणि बाकीचे सर्व गोष्टी शॉपिंगसाठी स्टॉल्स वगैरे लेफ्ट राईट साईडला अवेलेबल आहेत. आणि हा जो आहे हा मेन रोड आहे. आणि आम्हाला ज्या एंट्रन्समधून जायचं आहे आम्ही त्या एंट्रन्सकडे आता जात आहोत. मित्रांनो, वर आल्यानंतर म्हणजे पर्टिक्युलर तिरुमलामध्ये एवढी स्वच्छता आहे ना, ती बघून तुम्हाला अगदी मस्त वाटतं. आणि तिथे एकदम थंडीचे दिवस असल्यामुळे आणि इवन आय थिंक एनी टाईम उंच डोंगरावरती आहे ना मंदिर तो. सो त्यामुळे एकदम थंड वातावरण असतं तिथे. मस्त थंडीचा वारा असतो तिथे. एकदम छान वातावरण असतं. एकदम फ्रेश वाटतो तिथे गेल्यानंतर. एवढी पब्लिक असूनसुद्धा एवढे गाड्या वर येतात. तिथे तुम्हाला असं जाणवणार नाही की आपण म्हणजे कोणत्या तरी क्राऊडेड ठिकाणी आलो आहोत. म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही ज्यावेळेस मुंबईचं कंपॅरिझन करता, मुंबई आपल्याला एकदम डेन्स वाटतं. म्हणजे किती ट्रॅफिक आहे, किती लोक आहेत, किती गर्दी आहे असं फील होतं तुम्हाला. पण तिरुपतीमध्ये पण एवढे लोक असूनसुद्धा, एवढे गाड्या वरती येऊनसुद्धा तुम्हाला असं नाही होणार की पार्किंग नाही भेटली किंवा किती गर्दी आहे, आपण गर्दीत अडकलो आहे, असं तुम्हाला तिथे फील नाही होणार. कारण तिथले रोड एवढे चांगले आहेत. तिथली पार्किंगची व्यवस्था आणि त्यांचे लोकेशन्स, पर्टिक्युलर त्यांचा जो प्लॅनिंग आहे तो एकदम व्यवस्थित आहे. तिथे तुम्हाला असं कधी जाणवणार नाही की आपण इथे कशाला आलो आहे, असं तुम्हाला तिथे कधीच फील होणार नाही. आणि तिथे तुम्हाला ड्रायव्हिंगलाही मजा येते. स्पेशल दर्शन तेही तुम्ही ड्रायव्हिंगसुद्धा तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता. तर फायनली आम्ही ज्या गेटमधून आत जाणार आहोत त्या गेटजवळ आम्ही आलो आहोत. हे काय आहे हे मी तुम्हाला तर मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहे तिरुपतीमध्ये. पोचून गाडी पार्किंग करून, आणि याच्यामध्ये एक हे आहे की जर तुमच्याकडे लहान बाळ असेल, तुमचं लहान बाळ असेल 1 वर्षाच्या खालचा, तर त्याला डायरेक्ट दर्शन आहे. सुपातम म्हणून त्यांचं एक हे आहे, एंट्रन्स आहे. सुपातममधून त्यांना डायरेक्ट एंट्री आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्या पासची गरज नाही किंवा आधी बुकिंगची गरज नाही. तुम्हाला फक्त बर्थ सर्टिफिकेट एक लागेल आणि पॅरेंट्सचं आधार कार्ड. तर लहान बाळ आणि पॅरेंट्स ह्या दोघांना तिथून एंट्री आहे. सो तसंच मी इन्क्वायरी करून आता आलो आहे आणि आता आम्ही सर्वजण आता त्या दर्शनासाठी जाणार आहे. तर मित्रांनो, वर जर तुम्हाला रूम पाहिजे असतील तर तिथे CRO म्हणून एक ऑफिस आहे. ते CRO ऑफिसमधून तुम्हाला रूम घेता येतील.
आणि ते CRO ऑफिसच्या बाहेरच हे शॉपिंगचे स्टॉल आहेत. इथून तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता. इथे तुम्हाला सर्व वस्तू भेटतील. आणि जर तुम्हाला वर रूम नाही भेटले तर तुम्ही घाट उतरून तिरुपतीला परत येऊ शकता. खाली आल्यानंतर तुम्हाला तिरुपतीमध्ये चेकपोस्टच्या बाहेरच तुम्हाला छान रूम भेटतील. तिथे साधारण जर सीझन नसेल तर जवळपास 1,500 रुपये एका रूमला घेतात ते लोक, आणि जर सीझन असेल तर 2,500 रुपयेपर्यंत हा भाव जातो. हे काही हॉटेल्स आहेत जिथे आम्ही राहिलो होतो. तर मित्रांनो, फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. लहान बाळ असल्यामुळे जो त्यांचा 1 वर्षाच्या खालील मुलांसाठी जो त्यांनी फॅसिलिटीज दिल्या आहेत त्या फॅसिलिटीचा लाभ घेऊन आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. दर्शन केल्यानंतर इथे तिरुपतीच्या आजूबाजूलाच आणखीन 2 ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता किंवा दर्शनासाठी जाऊ शकता. त्यातील एक आहे महानंदी म्हणून आहे, आणि ज्याला पोहोचण्यासाठी जवळपास 3 तास लागतात. आणि तिथून पुढे मंत्रालय म्हणून एक आहे, जे हे तिन्ही ठिकाण आंध्र प्रदेशमध्येच येतात. सो मंत्रालयाला जाण्यासाठी तुम्हाला तिथून महानंदीपासून 5 तास लागतात आणि तिरुपतीपासून जवळपास 8 तास लागतात. आणि आता तिरुपतीचं दर्शन करून आता आम्ही पुढे महानंदीसाठी जात आहोत. सो हे तिरुपतीच्या बाहेरील दृश्य तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता आम्ही महानंदीला पोचलो आहोत. सो महानंदीचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे मंत्रालयाकडे जाणार आहोत. मंत्रालयामध्ये राघवेंद्र महाराजांचा एक मठ आहे. सो तिथंही बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, हे व्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही तिरुपतीला जर व्हिजिट करणार असाल तर त्यासाठी काही गोष्टीची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मित्रांनो.